शैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. वचन सांगते शैतानाच्या डावपेच्या पुढे आम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. हे देवाची शस्त्रसामुग्री काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? देवाची शस्त्रसामुग्री सर्वात प्रथम प्रभूचे वचन हे देवाची शस्त्रसामुग्री आहे. दुसरं प्रार्थनामध्ये पूजा बलिदान, प्रभूचे शरीर आणि आम्ही पाप स्वीकार करावं आणि पापापासून दूर राहावं, पवित्र जीवन जगावं. हे आहे शैतानाच्या विरोधामध्ये देवाची शस्त्रसामुग्री. आणि त्याच्यानंतर आम्ही पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5:8 वाचतो. प्रभू सांगत आहे, वचन सांगत आहे, सावधान असा, जागे रहा, तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. शैतान आम्हाला नेहमी प्रत्येक वेळेस गिळून टाकण्यासाठी, अटॅक करण्यासाठी, आम्हाला खाली पाडण्यासाठी सदैव तो प्रयत्नामध्ये आहे. कसा प्रयत्नामध्ये आहे? एका गर्जन करणाऱ्या सिंहासारखा आरोडी मारत. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुष्कळ जण फेल पडतात. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सावधान राहूया, प्रार्थनामय जीवन जगूया, पवित्र जीवन जगूया, मिसा बलिदानामध्ये भाग घेऊया आणि प्रभूला आपण ग्रहण करूया. म्हणजे शैतान आमच्या जवळ येणार नाही.